नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. BMC बृहन्मुंबई महानगरपालिका लिपिक आणि कार्यकारी सहाय्यक या पदासाठी 1846 जागांच्या पदभरतीसाठीची परीक्षा सुरू असून लेटेस्ट पॅटर्ननुसार आजच्या सेशनमध्ये आपण इंग्रजी व्याकरणवर आधारित जे महत्त्वाचे संभावित प्रश्न आहेत, हे प्रश्न पाहूयात. तर पाहू शकता सगळ्यात कठीण जो सेक्शन आहे इंग्रजी व्याकरणचा तो उमेदवारांना, विद्यार्थ्यांना. तर यामध्ये पाहू शकता सेक्शनमध्ये कशा पद्धतीचे आता सध्या जो पॅटर्न चालू आहे, मुंबईच्या महानगरपालिका जो भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे, या पॅटर्नमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत आणि त्याच पद्धतीचे प्रश्न जे आहेत, महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात इंग्रजी व्याकरणवर आधारित. पहिला प्रश्न, 21वा प्रश्न. या प्रश्नांचा जो पहिला भाग आहे, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल 1 ते 20 प्रश्न. आता 21 ते 40 प्रश्न जे आहेत, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. पहिला प्रश्न आहे 21वा प्रश्न. चूज द अल्टरनेटिव्ह कंपाउंड सेंटेन्स. आता याच्यामधून जे 4 पर्याय देण्यात आलेले आहेत, या 4 पर्यायामधून अल्टरनेटिव्ह कंपाउंड सेंटेन्स सिलेक्ट करायचा आहे. तर कंपाउंड सेंटेन्स तुम्हाला काय येईल याच्यामध्ये पाहू शकता. पर्याय आहेत यासाठीचे. व्हेन ही सॉ द टायगर ही पोझड. पहिला आहे सीइंग ही टायगर ही पोझड. तर पाहू शकता याच्यामध्ये वाक्य चुकीचं आहे. ही टायगर दोनदा वापरलेलं आहे. सीइंग ही टायगर ही पोझड. तर हे चुकतंयच पूर्णपणे, कंपाऊंड येतच नाहीये. त्यानंतर सी पर्याय पाहू शकता ही पोझड व्हाईल सीइंग द टायगर. तर यामध्ये वाक्य आहे हे. यानंतर ही सॉ द टायगर अँड पोझड. तर पाहू शकता कंपाऊंड वाक्य सिलेक्ट करायचं आहे. कंपाऊंड वाक्य याच्यामध्ये येत आहे. तर पाहू शकता ही सॉ द टायगर अँड पोझड, म्हणजे त्यांनी टायगर बघितला, वाघ बघितला आणि थांबला. तर पर्याय क्रमांक डी जे आहे कंपाऊंड वाक्य आहे. पाहू शकता कंपाऊंड सेंटेन्स बरोबर येत आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक डी उत्तर बरोबर आहे. ही सॉ द टायगर अँड पोझड. प्रश्न क्रमांक 22वा. पिक आउट द करेक्ट वर्ड टू कंप्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. आता या 4 पर्यायामधून जो बरोबर जे आहे, याच्यामध्ये येणारा पर्याय जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. शब्द पूर्णपणे जे शब्द आहे तो पूर्ण करण्यासाठी, सेंटेन्स पूर्ण करण्यासाठी. प्रश्न आहे पोलिगामी इज डॅश डॅश फॉर हिंदूज इन इंडिया. तर पाहू शकता पोलिगॉमी. तर पाहू शकता परफेक्ट मिनिंग होण्यासाठी जे शब्दाचं पूर्णपणे जे आहे मिनिंग पूर्ण होण्यासाठी तुम्हाला पर्याय सिलेक्ट करायचा आहे. पहिला पर्याय आहे प्रिसिफाईड, दुसरा आहे प्रोसिफाईड, प्रोसेस्ड आणि प्रेसेस्ड. तर पाहू शकता प्रोसिक्युवाईट हा जो शब्द आहे याच्यामध्ये दुसरा जो पर्याय क्रमांक दुसरा आहे, पर्याय क्रमांक बी. तर याच्यामधून पाहू शकता जे मीनिंग आहे ह्या शब्दाचं पूर्ण होत आहे. पोलिगमी इज प्रोसिफाईड फॉर हिंदूज इन इंडिया. तर पाहू शकता पर्याय क्रमांक बी जे आहे सेंटेन्स कंप्लीट करत आहे, मीनिंग पूर्ण करत आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक बी जे आहे यासाठीचं बरोबर उत्तर आहे प्रोसिफाईडसाठीचं. प्रश्न क्रमांक 23वा. चूज द ॲडजेक्टिव्ह ऑफ इनडेफिनिट नंबर फ्रॉम द फॉलोइंग. आता इनडेफिनिट नंबर तुम्हाला अनंत नंबर साठी कोणतं नाउन ॲडजेक्टिव्ह तुम्ही वापरू शकता, कोणता शब्द वापरू शकता. इनडेफिनिट म्हणजे मोजता न येणारी संख्या, अनंत. यासाठी पाहू शकता काय वापरलं जाऊ शकतं. मेनी म्हणजे खूप, लिटल म्हणजे लहान, मच म्हणजे जास्त आणि हॉनेस्ट म्हणजे नम्रता. तर पाहू शकता मोजता न येणारी संख्या यासाठी इंग्लिशमध्ये तुम्ही काय शब्द वापरू शकता. तर मेनी हा जो शब्द आहे बरोबर असू शकतो. पाहू शकता मेनी म्हणजे खूप आहेत पण मोजता नाही येणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक ए जे आहे यासाठीचं बरोबर उत्तर आहे मेनी. ॲडजेक्टिव्ह आहे. इनडेफिनिट नंबर जो आहे मेनीसाठीचं बरोबर आहे. पर्याय क्रमांक ए उत्तर यासाठीचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24वा. चूज द करेक्ट सबस्टिट्यूट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आता याच्यामधून तुम्हाला सेंटेन्स जे देण्यात आलेलं आहे यासाठी त्याच समान अर्थाचं दुसरा शब्द जो आहे पर्यायामध्ये आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पाहू शकता उदाहरण आहे ही थॉट दॅट ही वॉज सेफ देअर. म्हणजे त्याला वाटलं की तो तिथे सुरक्षित आहे, असा हा शब्द आहे. आता यासाठी जो शब्द आहे याच्यामध्ये कोणता शब्द सेम सेंटेन्स सबस्टिट्यूट असेल. पर्याय पाहू शकता. ही थॉट हिम टू बी सेफ देअर. ही थॉट अबाउट हिमसेल्फ सेफ देअर. ही थॉट हिमसेल्फ टू बी सेफ देअर आणि ही थॉट हिमसेल्फ वॉज सेफ देअर. पाहू शकता याच्यामध्ये प्रत्येक पर्यायाचं मिनिंग जे आहे सेम आहे, पण त्यामध्ये ज्या पद्धतीने
टेन्सेस किंवा जे वाक्य वापरण्यात आलेली आहेत. हिमसेल्फ आहे याच्यामध्ये पाहू शकता. याच्यामध्ये अबाउट आहे, हिम आहे, ही आहे. तर यामध्ये कोणतं बरोबर येईल पाहू शकता. हिमसेल्फ तर पाहू शकता त्याला पहिलं जे वाक्य आहे आपल्या उदाहरण देण्यात आलेले आहे. ही थॉट ही वॉज सेफ देअर. त्याला वाटलं की तो तिथे सेफ आहे. म्हणजेच स्वतःबद्दल बोलत आहे. तर पाहू शकता पहिला जो पर्याय आहे ही थॉट हिम, हिम त्याला तुम्ही हिम वापरू शकत नाहीये. त्याच्यानंतर पाहू शकता ही थॉट अबाउट हिमसेल्फ. तर याच्यामध्ये अबाउट वापरू शकत नाहीये त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर पाहू शकता सी जो पर्याय आहे ही थॉट हिमसेल्फ, ही थॉट हिमसेल्फ टू बी सेफ देअर. म्हणजेच त्याला स्वतःला वाटलं की तो तिथे सेफ आहे. म्हणजेच याच्यामध्ये सबस्टिट्यूट मिनिंग जे आहे पूर्ण करत आहे. पर्याय क्रमांक बी जे आहे पूर्ण करत आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक जी आहे, बी आहे. याच्यामध्ये सी पर्याय जो आहे हा बरोबर आहे. ही थॉट हिमसेल्फ टू बी सेफ देअर. प्रश्न क्रमांक 25 लॉज, कोड. आता लॉजसाठी कोड आहेत, तर स्टॅम्पसाठी काय असेल असा प्रश्न आहे. म्हणजे लॉज नियम जे आहेत यासाठी कोड असतात म्हणजे कलम असतात. तर स्टॅम्पसाठी काय असेल पाहू शकता. पर्याय आहेत कंपनी आहे, कोर्स आहे, कलेक्शन आहे आणि पीपल आहे. तर स्टॅम्प्स कशासाठी वापरला जातो तर कलेक्शन. हे जे उत्तर आहे यासाठीचं बरोबर आहे. तुम्ही लॉजसाठी कोड असतात म्हणजे कलम असतात. प्रत्येक लॉजसाठी जे नियम असतात त्यांचे असतात. तर स्टॅम्पसाठी येईल कलेक्शन. हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26 आयडेंटिफाय अँटियम्स ऑफ द. याच्यामध्ये जो सेंटेन्स देण्यात आलेला आहे याचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. प्रश्न पाहू शकता. क्लॅन्डेस्टीन हा तो शब्द आहे. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल पर्यायामधून. तर क्लॅन्डेस्टीन हा जो शब्द आहे म्हणजेच बंद केलेलं, क्लोज असं म्हणू शकता साधारणतः शब्दाचा अर्थ. तर यामध्ये पाहू शकता पहिलाच पर्याय उत्तर बरोबर आहे ओपन. त्यात दुसरा पर्याय आहे डिफिकल्ट, स्पेशल आणि डेंजरस. तर पाहू शकता क्लॅन्डेस्टीन म्हणजेच बंद केलेलं, झाकलेलं. तर याचा अर्थ जो विरुद्धार्थी शब्द येतो याच्यासाठीचा ओपन हा जो शब्द आहे हा शब्द बरोबर उत्तर येतं. याच्यासाठीचा क्लॅस्टीन हा विरुद्धार्थी शब्द बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27 पे द बिल्स टुडे. याचा चेंज व्हॉइस चेंज करायचा आहे. चेंज द व्हॉइस हा प्रश्न आहे. पे द बिल्स टुडे पाहू शकता पर्याय आहेत. टुडे द बिल्स शुड बी पेड. व्हॉइस चेंज करायचा आहे. द बिल्स पेड टुडे, लेट द बिल्स बी पेड टुडे आणि बिल्स पेड टुडे. तर याच्यामध्ये व्हॉइस चेंज करणारं वाक्य कोणतं आहे पर्यायामध्ये पाहू शकता. पहिल्या याच्यामध्ये टुडे द बिल्स शुड बी पेड, आज बिल पेड केला पाहिजेच. लेट द बिल्स टुडे त्या याच्यामध्ये व्हॉइस चेंज होणारं वाक्य पाहू शकता. पर्याय क्रमांक सी जे आहे यामधून व्हॉइस जो आहे तो चेंज होतोय. लेट द बिल्स बी पेड टुडे, आज बिल पेड करून टाकूयात याबद्दलचं पाहू शकता. लेट द बिल्स पेड टुडे पर्याय क्रमांक सी जे आहे यासाठीचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28 चूज द सिमिलर मिनिंग सेंटेन्स. आता या वाक्यामधून समानार्थ असणारं वाक्य शोधायचं आहे. तर यामध्ये प्रश्न पाहू शकता. प्रश्न असा आहे सीता इज नॉट प्रिटी ॲज हर सिस्टर. म्हणजे सीता जी आहे त्याच्या बहिणीपेक्षा सुंदर अशी नाही आहे असा शब्द आहे. पाहू शकता सीता इज नॉट प्रिटी ॲज हर सिस्टर. याच्यामध्ये सिमिलर मिनिंग कोणतं येईल पर्याय आहेत. पहिला सीता सिस्टर इज प्रिटियर दॅन हर. तर पाहू शकता मिनिंग सिमिलर मिनिंग राहिलं पाहिजे, मिनिंग चेंज नाही झालं पाहिजे असा पर्याय यामधून तुम्हाला शोधायचा आहे. सीता सिस्टर इज मोर प्रिटियर म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मिनिंग पाहू शकता चेंज झालेलं आहे. सीताची सिस्टर जास्त प्रिटियर दॅन हर म्हणजे जास्त चांगली आहे असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे हा पर्याय याच्यामधून वाक्याचा अर्थ जो आहे तो बदलतोय. प्रश्न क्रमांक सी मध्ये पाहू शकता सीता इज नॉट मच हर सिस्टर. याच्यामध्ये सुद्धा वाक्याचा अर्थ बदलतोय. यामध्ये पहिला पर्याय जो आहे सेम वाक्याचा अर्थ राहतोय आणि वाक्य मिनिंग जे आहे वेगळं वाक्य येत आहे. म्हणजे सीता सिस्टर इज प्रिटी दॅन हर म्हणजेच पहिला पर्याय जो आहे बरोबर आहे. उत्तर क्रमांक ए आहे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 29 फाइंड द एरर फ्रॉम द सेंटेन्स. आता या वाक्यामध्ये चुकीचं काहीतरी आहे, एखादा शब्द चुकीचा आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. पाहू शकता पर्याय आहे यामध्ये. प्रश्न आहे आय एम गोइंग टू बाय 2 डझन्स एग्स. आय एम गोइंग टू बाय 2 डझन्स एग्स म्हणजे मी विकत घ्यायला जातोय 2 डझन अंडी यासाठीचा प्रश्न आहे. पाहू शकता आय एम गोइंग टू बाय 2 डझन्स एग्स. याच्यामध्ये पहिला पर्याय आहे आय एम.
दुसरा आहे गोइंग टू बाय. याच्यामध्ये तिसरा पर्याय आहे 2006 आणि नो एरर. तर पाहू शकता याच्यामध्ये आय एम गोइंग टू बाय म्हणजे विकत घ्यायला जातोय. याच्यामध्ये कोणताही एरर तुम्हाला दिसत नाहीये. तर पाहू शकता याच्यामध्ये कोणतं वाक्य चुकलंय तर 2 डझन्स एग्स. याच्यामध्ये पाहू शकता 2 डझन एग्स. डझन्स 2 डझन याच्यामध्ये एसची आवश्यकता नाहीये. याच्यामध्ये पाहू शकता 2 डझन एग्स बस आहे ना. याच्यामध्ये वाक्य पूर्ण होत आहे. 2 डझन्स. डझन्स एस वापरायचा. एस प्रत्यय जो वापरायचा आवश्यकता नाहीये. म्हणजेच पर्याय क्रमांक जे सी आहे यामध्ये चुकीचं आहे. म्हणजे पाहू शकता एरर जो आहे 2 डझन्स एग्स इथे हा एरर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. तर पाहू शकता तुम्ही बी-एम-सी लिपिक कार्यकारी सहाय्यक या पदभरती प्रक्रियेसाठीची तयारी करताय. तयारी करताना ऑनलाईन टेस्ट सीरीज जे आहेत, मॉक टेस्ट म्हणजे प्रश्नपत्रिकेची तुम्ही तयारी करताय. तर ज्या पद्धतीने तुम्ही परीक्षेला जाण्याच्या अगोदर जे प्रश्न आहेत, एक ठराविक वेळ देऊन तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक असतं. यासाठीच आम्ही जी मॉक टेस्ट आहे, सराव प्रश्नपत्रिका संच सीरीज लॉन्च केली आहे. आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर ही उपलब्ध आहे. तुम्ही आमचं नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून हे जे सराव प्रश्न संच आहे TCSच्या लेटेस्ट पॅटर्नवर आधारित तो सोडवू शकता. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक केली जाऊ शकते. फक्त ₹19 जे प्रश्नसंच आहेत ते अवेलेबल आहेत, चेक केले जाऊ शकतात. इंग्लिश व्याकरणकडे वळूयात. यामध्ये प्रश्न क्रमांक तिसरा आहे 30वा. चूज द करेक्ट स्पेलिंग. आता याच्यामध्ये वाक्यामध्ये स्पेलिंग चुकलेली आहे. तर याच्यामधून तुम्हाला स्पेलिंग करेक्शन करायचं आहे. पाहू शकता जे पर्याय आहेत त्यामधून करेक्ट स्पेलिंग तुम्हाला ओळखायची आहे. मायलेज हा जो शब्द आहे तर मायलेजसाठीची परफेक्ट स्पेलिंग कोणती येईल पाहू शकता. हे वाक्याची तुम्ही फोड केलीत तर तुम्हाला परफेक्ट स्पेलिंग समजेल. पाहू शकता माईल आणि एज मायलेज असा शब्द आहे हा मिळून झालेला आहे. तर पाहू शकता पहिला पर्याय आहे MILE माईल आणि AGE मायलेज. तर पाहू शकता पहिल्याच पर्यायामध्ये जे आहे याच्यामध्ये उत्तर जे आहे बरोबर लागलेलं आहे मायलेजसाठीचं मायलेज. दुसऱ्या पर्यायामध्ये पाहू शकता MILAG तर याच्यामध्ये पाहू शकता मिल झालेलं आहे मिलेज म्हणजेच हे चुकतंय. दुसरा पर्याय पाहू शकता याच्यामध्ये मिल्क असा शब्दाचा उच्चार होतोय म्हणजेच हे सुद्धा चुकतंय. त्याच्यानंतर MILL मायलेज असा शब्दाचा उच्चार होतो म्हणजे हे सुद्धा चुकतंय. पाहू शकता पर्याय क्रमांक ए जे आहे यामध्ये वाक्याचं जे स्पेलिंग आहे बरोबर आहे. उच्चार करताना तुम्हाला त्याचा अंदाज येतो. 2 वाक्यांची तुम्ही फोड केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की कोणतं वाक्य बरोबर आहे. ते मायलेजसाठीचं माईल आणि एज मायलेज बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31वा. माय टेबल इज अ डॅश डॅश आय शुड क्लीन इट. तर पाहू शकता इथं परफेक्ट जे मिनिंग असणारं वर्ड येईल काय येईल पाहू शकता. तर आता समजा माय टेबल इज डॅश डॅश शुड आय क्लीन इट. माय टेबल इज माझं टेबल डॅश डॅश मी साफ करू का असा प्रश्न आहे. यामध्ये पहिला पर्याय आहे मेस्सी, गुड, मेस आणि स्लॉपी. तर याचा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. पहिला जो शेवटचा पर्याय आहे स्लॉपी. स्लॉपी म्हणजे विचित्र झालेला आहे. पडला म्हणजे जुनाट झालेला आहे असा शब्द समजू शकता. पडझड झालेला. तर इथं पडझड झालेला असेल तर तुम्ही क्लीन करायची आवश्यकता नाहीये. म्हणजेच हा पर्याय नाही येते. मेस तर मेस बरोबर आहे. पण मेससाठी तुम्ही मेस्सी हा जो शब्द आहे पाहू शकता इथे अचूक बसतोय. माय टेबल इज मेस्सी. माझं टेबल इज म्हणजे विचित्र झालेलं आहे. खराब झालेलं आहे. मी साफ करू का? माय टेबल इज मेस्सी. आय शुड क्लीन इट. मेस्सी हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक ए जे आहे बरोबर आहे. गुड असेल तर साफ करायची आवश्यकता नाहीये. म्हणजे अर्थ पूर्ण होतोय. मेस्सी पर्याय क्रमांक ए उत्तर यासाठीचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 32वा पाहूयात. चेंज द व्हॉइस. यामध्ये पुन्हा एकदा व्हॉइस जो आहे वाक्याचा व्हॉइस जो आहे हा चेंज करायचा आहे. पाहू शकता पर्याय आहे. पहिल्यांदा वाक्य पाहूयात. यू हॅव टू सी इट टू बिलीव्ह इट. तुम्हाला पाहणं आवश्यक आहे एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी. यू हॅव टू सी इट टू बिलीव्ह इट. पर्याय पाहू शकता यामध्ये इट हॅज टू बी सीन इट टू बिलीव्ह इट. पाहू शकता दुसरा पर्याय यू हॅव टू बी सीन इट टू बिलीव्ह इट. आता व्हॉइस चेंज करायचा आहे. तर व्हॉइस चेंज करण्यासाठी म्हणजे दुसरं कोणतरी सांगताय. आता तुम्ही सांगितलं यू हॅव टू बी सी इट तर तिसरा कोणतरी जो आहे नॅरेट करत आहे सांगत आहे अशा पद्धतीने या वाक्याचं व्हॉइस चेंज करायचं आहे. तर पाहू शकता यू वापरलंय. यू वापरलंय म्हणजे तिसरा कोणतरी व्यक्ती यामध्ये सांगत नाहीये.
प्रश्न क्रमांक सी, पर्याय क्रमांक सी पाहू शकता. इट हॅज टू बी सीन फॉर बिलीफ. तर इथे वाक्याचं पूर्णपणे वाक्य बदलतंय, म्हणजे अर्थ चेंज होतोय. प्रश्न क्रमांक डी मध्ये पुन्हा एकदा यू वापरलंय. तर यू वापरलंय तर वाक्याचं व्हॉइस चेंज होत नाहीये. यू सी इट, यू विल बिलीव्ह इट. तर वाक्याचं चेंज होत नाहीये. पहिला पर्याय पाहू शकता. इट हॅज टू बी सीन, इट टू बी बिलीव्ह इट. म्हणजे पाहणं आवश्यक आहे विश्वास ठेवण्यासाठी, असा त्याचा अर्थ आला. त्याच्यामध्ये पहिलं वाक्य कसं आहे, तुम्हाला पाहणं आवश्यक आहे विश्वास ठेवण्यासाठी. आता याच्यामध्ये वाक्याचा व्हॉइस चेंज करण्यासाठी इट हॅज टू बी सीन टू बी बिलीव्ह इट. म्हणजेच तुम्हाला पाहणं आवश्यक आहे टू बी बिलीव्ह इट. तर याच्यामध्ये बघू शकता पहिला जो पर्याय आहे यामध्ये व्हॉइस चेंज होत आहे. इट हॅज टू बी सीन इट टू बी बिलीव्ह इट. म्हणजेच पर्याय क्रमांक ए जे आहे यासाठीचं बरोबर उत्तर आहे या वाक्याचं. प्रश्न क्रमांक 33. सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम अमोंगेस्ट द अल्टरनेटिव्स. स्पेलिंग करेक्शन आहे. पाहू शकता शब्द देण्यात आलेला आहे एंटमोलॉजिस्ट. तर एंटमोलॉजिस्टसाठीचा जो परफेक्ट स्पेलिंग आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. पाहू शकता एंटिमोलॉजिस्टचा उच्चार कसा होतो ह्याबद्दल तुम्हाला माहिती आवश्यक आहे. तर पाहू शकता याच्यामध्ये 4 पर्याय. पहिल्या पर्यायामध्ये एंटोमोलॉजिस्ट होत आहे. तर पाहू शकता उच्चार असा आहे एंटिमोलॉजिस्ट. तर पाहू शकता पर्याय क्रमांक बी जे आहे हे बरोबर उत्तर आहे. यानुसार इंटे आणि एंटिमोलॉजिस्टे इथे पर्यायामध्ये शेवटची स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे. त्याच्यानंतर इंटे इथे स्टार्टला मिस्टेक आहे. इथे पाहू शकता परफेक्ट आहे. इथे इंटेमोलॉजिस्ट ENTE वापरण्यात आलेलं आहे, इथे सुद्धा मिस्टेक आहे. म्हणजेच एंटिमोलॉजिस्ट पर्याय क्रमांक बी जे आहे यासाठीचं परफेक्ट स्पेलिंग आहे, बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34. चूज द वर्ड सिमिलर टू मीनिंग आर्टिसन. आता आर्टिसनच्या मिनिंगसाठी सिमिलर असणारं वर्ड जे आहे तुम्हाला शोधायचं आहे. पाहू शकता प्रश्न असा आहे, आय शॅल रीच देअर इन डॅश डॅश हावर्स. आय शॅल रीच देअर इन ट्रॅप. याच्यामध्ये वाक्य जे आहे हे वाक्य चुकलेलं आहे. प्रश्नाची जर थोडीशी चुकीचं आहे. पाहू शकता यामध्ये हा प्रश्न अशा पद्धतीने आहे, चूज द वर्ड सिमिलर मिनिंग टू आर्टिसन. तर याच्यामध्ये तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे या आर्टिसनच्या शब्दासाठी सिमिलर जे मिनिंग आहे या शब्दासाठीचं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आर्टिसन या शब्दासाठी. पाहू शकता आर्टिसन जो शब्द आहे यासाठी कोणतं सिमिलर मिनिंग म्हणजे समानार्थी शब्द असेल. पर्याय पाहू शकता क्रिटिक, रायटर, क्राफ्टी आणि क्राफ्ट्समन. आर्टिसन म्हणजे कलाकार. तर आर्टिकलसाठी कलाकारासाठी तुम्ही क्रिटिक म्हणजे थोडासा म्हणजे खराब असं वापरू शकत नाहीये, क्रिटिक वापरू शकत नाही. रायटर, रायटर म्हणजे लेखक झाला. क्राफ्टी हे थोडक्यात बरोबर येतं, पण क्राफ्टी तर क्राफ्टीपेक्षा क्राफ्टमन जो आहे क्राफ्ट्समन हे बरोबर आहे. पाहू शकता आर्टिसन म्हणजेच कलाकार म्हणू शकता. आर्टिसनसाठी सिमिलर मिनिंग शब्द असणारा वर्ड आहे क्राफ्ट्समन म्हणजे बनवणारा कलाकार. हा क्राफ्ट्समन हा बरोबर उत्तर आहे यासाठीचं. प्रश्न क्रमांक 35. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट सेंटेन्स आफ्टर रिमूव्ह इन टू. आता याच्यामधून तुम्हाला टू रिमूव्ह करायचा आहे. प्रश्न दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये पर्यायामधून टू रिमूव्ह केल्यानंतर बरोबर येणारा जो पर्याय आहे तो सिलेक्ट करायचा आहे. प्रश्न पाहू शकता, द ट्री इज टू हाय फॉर मी टू क्लिम. आता इथून टू काढल्यानंतर जो शब्द बरोबर येईल तो शब्द सिलेक्ट करायचा आहे. पर्याय पाहू शकता, द ट्री इज सो हाय फॉर मी टू क्लिम. टूच्या जागी सो वापरण्यात आलेलं आहे. दुसरा पर्याय पाहू शकता, द ट्री इज सो हाय व्हॉट आय कॅन क्लिम. त्याच्यामध्ये व्हॉट आय कॅन क्लिम वापरण्यात आलेलं आहे. सी पर्यायामध्ये पाहू शकता, टू द ट्री इज हाय आय कॅन क्लिम. इथं टू वापरण्यात आलेलं आहे, तो आवश्यकता नाही आहे याच्यामध्ये. पाहू शकता पर्याय क्रमांक डी पाहू शकता, द ट्री ट्रू हाय आय कॅन क्लिम. तर याच्यामध्ये बरोबर उत्तर पाहू शकता, द ट्री इज सो हाय फॉर मी टू क्लिम. म्हणजेच सो वापरून जे आहे वाक्य फक्त टू काढून सो वापरायचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 35 बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए उत्तर बरोबर आहे. द ट्री इज सो हाय फॉर मी टू क्लिम. टू वाक्याचं काढून फक्त सो वापरण्यात आलेलं आहे आणि वाक्य करेक्ट होत आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक ए उत्तर बरोबर आहे. 36 प्रश्न, ॲन एरिया वेअर बर्ड्स अँड ॲनिमल्स आर प्रोटेक्टेड एज कॉल्ड. आता प्रश्न असा आहे, जिथे पक्षी आणि प्राण्यांना अभय दिलं जातं म्हणजे प्रोटेक्ट केले जातात, सुरक्षित ठेवले जातात असं ठिकाण. तर फॉरेस्ट जंगल असतं ते सुरक्षित असतं पण तिथे प्रोटेक्शन त्यांना देण्यात आलेलं असतं, ते स्वतंत्र असतात. झू
झूमध्ये प्राणी संग्रहालय म्हणजे तिथे त्यांना बंदिस्त अवस्थेत ठेवलेलं असतं, प्रोटेक्शन नसतं. याच्यामध्ये पाहू शकता सँक्च्युरी. सँक्च्युरी अशी जागा आहे जिथे त्यांना चांगल्या व्यवस्थित वातावरणात ठेवलेलं असतं आणि प्रोटेक्शनसुद्धा असतं. म्हणजेच अभयारण्य. अॅन एरिया वेअर बर्ड्स अँड ॲनिमल्स ॲज प्रोटेक्टेड कॉल्ड सँक्च्युरी म्हणजेच अभयारण्य बरोबर आहे. सर्कसमध्ये प्रोटेक्शन नसतं. ते करमणुकीसाठी ठेवलेले असतात. याचा अर्थ सँक्च्युरी म्हणजेच अभयारण्य उत्तर बरोबर आहे. 37वा प्रश्न आहे. सिलेक्ट द मीनिंग ऑफ द वर्ड. एररसाठीचं मीनिंग काय येईल? एरर म्हणजे चूक. तर चूकसाठी परफेक्ट मीनिंग काय येईल? एरर म्हणजे क्राईम, गुन्हा नाहीये. मिस्टेक, मिस्टेक म्हणजे चूक बरोबर आहे. रॉंग म्हणजे सुद्धा चूक आहे. राईट बरोबर आहे. म्हणजेच मिस्टेक एररसाठी जो सिमिलर मीनिंग वर्ड आहे, समानार्थी शब्द मिस्टेक हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 38. व्हॉट इज द टेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स? आता याच्यामध्ये काळ विचारणा झालेला आहे. जो प्रश्न देण्यात आलेला आहे पाहू शकता. ही रॅन फास्ट टू कॅच द ट्रेन. तो खूप फास्ट धावला, जोरात धावला ट्रेन पकडण्यासाठी. पाहू शकता याच्यामध्ये काळ कोणता आलाय? सिंपल पास्ट टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट परफेक्ट टेन्स आहे का पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. तर पाहू शकता तो खूप जोरात धावला ट्रेन पकडण्यासाठी. म्हणजे क्रिया जी आहे ती पूर्ण झाली, पण ती सिंपल साधा भूतकाळामध्ये येते. तर पाहू शकता साधा भूतकाळ जो आहे सिंपल पास्ट टेन्स हे बरोबर आहे. तर अशा पद्धतीने वाक्य जे आहे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये नाहीये. तर म्हणजे तो धावत होता, धावून पूर्ण क्रिया पूर्ण झाली, पण जास्त वेळ झालेला नाहीये, असा वाक्याचा अर्थ होतोय. तो खूप फास्ट धावला ट्रेन पकडण्यासाठी. म्हणजेच सिंपल पास्ट टेन्स हे उत्तर पर्याय क्रमांक ए साठीचं बरोबर आहे. 39वा प्रश्न. अ प्लांट हुज पार्ट्स आर युज्ड इन मेडिसिन ऑर कुकिंग इज. म्हणजे मेडिसिन म्हणजेच औषधांसाठी किंवा कुकिंगसाठी जे आहे प्लांट वापरलं जातं त्याचं नाव काय आहे? पाहू शकता पर्याय आहेत श्रब, रूट, हर्ब आणि ग्रास. तर गवत तुम्ही कुकिंग म्हणजेच जेवणासाठी किंवा मेडिसिन औषधासाठी वापरत नाही. हब बरोबर आहे. हब म्हणजे प्लांट जे वापरले जातात जेवणासाठी किंवा कुकिंगसाठी किंवा औषधांसाठी हब हे उत्तर बरोबर आहे. यासाठीचं श्रब किंवा रूट मुळे सुद्धा वापरली जात नाहीत. म्हणजेच हब जे आहे हब्स हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40वा शेवटचा प्रश्न. गिव्ह द नाऊन फ्रॉम ॲडवाइस. आता ॲडवाइससाठीचं परफेक्ट नाऊन कोणतं असेल? पर्यायामध्ये पाहू शकता ॲडवाइस आहे, ॲडवाइजेबल, त्याच्यानंतर ॲडवाइसफुल आणि ॲडवाइसिंग. तर नाऊन ओळखायचं आहे तुम्हाला पाहू शकता. पहिला जो पर्याय आहे बरोबर आहे ॲडवाइस. साठीचं जे नाऊन आहे ॲडवाइस हेच बरोबर आहे. यामध्ये जे नाऊन परफेक्ट नाऊन आहे ॲडवाइस बरोबर आहे. ॲडवाइसेबल येणार नाही, ॲडवाइसफुल सुद्धा येऊ शकत नाही, ॲडवाइसिंग सुद्धा येणार नाही आहे. म्हणजेच ॲडवाइस पर्याय क्रमांक ए उत्तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने इंग्लिश ग्रामर जी आहे, हे इंग्लिश ग्रामरचा सेक्शन अशा पद्धतीचा आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला स्वतःची जी इंग्लिश ग्रामरचं बेसिक आहे, ते तयार असणं आवश्यक आहे. इंग्लिश ग्रामरबद्दल माहिती तर पाहू शकता जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवताय, त्यावेळी तुम्हाला खूप कमी टाईम पुरतो. म्हणजे 25 ते 30 मिनिटांचा वेळ. यामध्ये जास्त विचार करण्यासाठीचा वेळ नसतो. यामध्ये पाहू शकता प्रश्न जो आहे पहिल्यांदा जर मराठीमध्ये त्याचा अर्थ समजून घेतलात, तर त्यामध्ये तुम्हाला जे उत्तर आहे ते समजण्यासाठी म्हणजे उत्तर सांगण्यासाठी सोपं जाईल. अशा पद्धतीने इंग्लिश व्याकरणसाठीची जी तयारी आहे, मुंबई महानगरपालिका लिपिक कार्यकारी सहाय्यक पद भरतीसाठी केली जाऊ शकते. त्याचबरोबर ह्याच पद्धतीचे प्रश्न जे आहेत TCS पॅटर्न समाज कल्याण विभागासाठी सुद्धा आहे. अंगणवाडी मुख्य सेविका पद भरतीसाठी सुद्धा असाच पॅटर्न आहे. याच पद्धतीचे प्रश्न तुम्ही तयारी करू शकता. अशा पद्धतीने तयारी केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करण्यासाठी आमचे जे नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा. त्याचबरोबर महत्त्वाच्या म्हणजेच नवीन ज्या भरती अपडेट्स आहेत त्या प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.